झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरपूरची वारी अवघ्या महाराष्ट्रातल्या भक्ती रंगाला उधाण आणणारा हा सोहळा। गळ्यात तुळशीची माळ आणि खांद्यावर विणा घेऊन महाराष्ट्रातला वारकरी शेकडो वर्षांपासून वारी करतोय। मुळातच विठोबा साध्या भोळ्या शेतकऱ्याचा देव, त्यामुळे मुखात विठ्ठलाचं नाव आणि त्याच्या सोबतीला हातातले टाळ वाजू लागले की वारकऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागते आणि वारीमधला हा गजर भान हरपून टाकतो। आजवर हेच चित्र, हाच विठूचा गजर पाहून महाराष्ट्र सुखावलाय। पण वारीचं चित्र हळूहळू बदलतंय। कदाचित काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतीये। निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पाहायला मिळालं। निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता। विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते। वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि नृत्याचा काहीसा वेगळा आणि आजपर्यंतच्या वारीच्या चित्राला छेद देणारा प्रकार पाहायला मिळाला। कुणाला कुठले सूर गोड वाटतील हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न, पण या सांस्कृतिक सोहळ्याचा ठेका चुकता कामा नये। साध्या एकतारीबरोबर एकरूप झालं तरी विठ्ठलाच्या भजनात नाहता येतं। त्यामुळे वारीचं स्वरूप बदलताना भक्तीचा सूर बेसूर होऊ देऊ नका। उत्साहात वारी या ठिकाणून निघालेली आहे। आपण बघू शकतो त्र्यंबकेश्वरातलं हे आधुनिक रूप। त्र्यंबकेश्वरामधले अगदी या ठिकाणी वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या आधुनिक डीजेच्या तालावर या ठिकाणी नृत्य सुरू आहे। अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये वारकरी पंथाचा झेंडा, त्याचबरोबर ढोलकी, आपल्याला वीणा सुद्धा या ठिकाणी दिसून येते। हे सर्व वारकरी या ठिकाणी वेगवेगळ्या नृत्यामध्ये डीजेच्या तालावर सुद्धा विठ्ठलाच्या नावाने रममाण झालेले आपल्याला दिसत आहेत। एकूणच या ठिकाणी झालेला आहे विठ्ठलाचं आधुनिक रूप आपल्याला या वारीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।